आपलं स्वागत करतो। गेल्या एक महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती असं दुःखद असं निधन झालं आणि या निधनामुळे राष्ट्रवादीचं पुढे काय होणार अशा चर्चा सुरू झाल्या। मात्र काही दिवसाच्या आतच सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या अजित पवार यांचं वारसदार म्हणून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि या शपथेनंतर अनेक तर्क वितर्क राजकीय लढले गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपाच्या दावणीला बांधली जाते का अशी एक चर्चा झाली। काही राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत ते भाजपचे आहेत, मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून भाजपचं काम करतात अशी चर्चा झाली। आता खऱ्या अर्थाने सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सूत्रे हाती घेतली असली तरी विधानसभेमध्ये काल अजित पवार यांना सर्वपक्षीय नेत्यांनी जी श्रद्धांजली वाहिली त्यामध्ये रोहित पवार जे अजित पवार यांचे पुतणे आहेत त्यांनी जे भाषण केलं, त्यांनी जी श्रद्धांजली वाहिली त्यामध्ये त्यांनी अजितदादा पवार यांचं सुरुवातीपासूनचं जीवन कसं होतं, ते किती हट्टी होते आणि जिंकल्याशिवाय आपण माघार घेत नाही आणि अजित पवार हे महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री होते आणि त्यांचं स्वप्न आपण पूर्ण करू आणि अजित पवार यांचा घात झाला आहे की अपघात झाला आहे त्यासाठीही आपण लढा उभारलेला आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक पत्रकार परिषदेत घेत अजित पवार यांच्या कामाची अपघाताची चौकशी झाली पाहिजे आणि अजित पवार यांच्यावर जे आरोप झालेले आहेत, सिंचन घोटाळा असो की इतर अनेक जे आरोप झालेले आहेत ते एका समुद्राच्या पाण्यामध्ये नेऊन बुडवा, नदीच्या पाण्यामध्ये नेऊन बुडवा, मात्र अजित पवार यांच्यावर जे शिंतोडे उडवले गेले ते त्यांचे जे मित्र आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते साफ करावेत। जे आरोप झालेले आहेत त्यांना समुद्रात बुडवा असं त्यांचं एक स्टेटमेंट आहे आणि ते आता देवेंद्र फडणवीस करतील का हे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचं त्याच्याकडे लक्ष आहे। मात्र अजित पवार यांच्यानंतर रोहित पवार हे जरी शरद पवार यांच्या सोबत गेलेले असले, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशाही काही चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत। मात्र अजित पवार यांच्यानंतर महाराष्ट्राला जो वारसदार राष्ट्रवादीचे जे नेतृत्व आहे, अजित पवारांचा वारसा हा जय पवार चालवतील का रोहित पवार चालवतील हे चित्र सध्या महाराष्ट्रासमोर येत आहे आणि त्या दृष्टिकोनातून रोहित पवार यांनी जोरदार तयारी चालवल्याचं आपल्याला दिसतंय। आपण त्यांच्या ज्या काकी आहेत सुनेत्रा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्यांच्यासोबत येणाऱ्या काळात प्रत्येक अडचणीमध्ये साथ देऊ असंही एक रोहित पवार आपल्या भाषणामध्ये म्हणाले आणि त्यामुळे अजित पवार यांचा जो वारसा आहे तो रोहित पवार चालवतील का, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर अजित पवार यांच्यानंतर रोहित पवार एक मोठं नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकतं का आणि अजित पवार यांचे पुत्र जय पवार सुनेत्रा पवार यांच्यावर पुन्हा एकदा केंद्रामधील जी जबाबदारी आहे ती दिली जाऊ शकते का, असे अनेक तर्कवितर्क आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। मात्र अजित पवार यांच्यानंतर रोहित पवार हे महाराष्ट्राला एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून आणि एक दमदार व्यक्ती म्हणून पुढे येतील का। त्यांनी आपल्या भाषणात जे सांगितलं की आपण जोपर्यंत 40-50 वर्षानंतर अजितदादांना भेटल्यानंतर तुमचे स्वप्न पूर्ण झालेले आहेत, तुम्हाला तुमचा अपघात झाला आहे, घात झाला आहे का याचा मी तडा लावणार आहे आणि तोपर्यंत तुम्हाला भेटल्याशिवाय माझ्या शर्टाचं बटनही मी लावणार नाही। अजितदादा हे नेहमी मला सांगायचे, तुझ्या वजनापेक्षा तुझं राजकीय वजन वाढव
तुझ्या ज्या झिपऱ्या वाढलेल्या आहेत त्या कमी कर, असे अनेक आठवणी त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि आता रोहित पवार हे खरोखरच अजित पवार यांच्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये काम करतील का? रोहित पवार हे कमी वयात राजकारणात आलेले आहेत, उच्च शिक्षित आहेत, उद्योजक आहेत आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी गेल्या राष्ट्रवादीचा चांगला परफॉर्म राहावा यासाठी महाराष्ट्राभर त्यांनी दौरे केलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर अजित पवार यांच्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये रोहित पवार हे काम करतील का, हे येत्या काही दिवसात आपल्याला दिसेलच. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. रोहित पवार हे अजित पवार यांचा जो वारसा आहे तो पुढे चालू ठेवतील की अजित पवार यांचा वारसा जय पवार, सुनेत्रा पवार चालवतील, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.